ज्ञानेश्वरी मधला पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातील 142 नंबरची ओवी, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सार्थेपण पार्थाचे करीतो असे, ही प्रवचन रूपी निवडलेली ओवी ज्ञानोबरायांची अध्याय क्रमांक पहिला आणि त्यातील 142 नंबरची ही ओवी आहे. ओवीचा सरळ सरळ भाव जर पाहायचं म्हटलं तर महाराज म्हणतात, देखा नवलतया प्रभूचे. देखा म्हणजे बघा, काय बघा, नवल बघा. महाराज म्हणतात कुणाचं, तर देवाचं. प्रभूचे म्हणजे देवाचे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सार्थेपण पार्थाचे करीतो असे. ज्ञानोबराय म्हणतात बघा त्या परमात्म्याचं नवल बघा. आता तो देव आहे, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मकुट सकाळा मनी धन्य तोची विठोबा. त्याला कोणती गोष्ट नवल करायची काय अवघड नाही. महाराज म्हणतात ते बघा. मात्र तो देव नवल करतोय खरं कुणासाठी? ज्ञानोबराय त्याचं उत्तर महाराज पुढे देतात. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या भक्ताचं परमात्म्यावरती अद्भुत प्रेम आहे अशा भक्तासाठी तो देव नवल करतो. नुसता नवल करतो का, तर नाही महाराज. मग काय करतो, तर महाराज म्हणतात त्या भक्तासाठी तो परमात्मा सारथी होतो. सारथीमध्ये रथावरती जी घोडे हाकायला असतात त्यांना सारथी म्हणतात. जगाचा मालक असून देखील, कर्तुम अन्यथा कर्तुम असून देखील परमात्मा अर्जुनाच्या रथावरती घोडे हाकायला होता महाराज. म्हणजे सारथी होता, नुसता घोडे हाकाय नव्हता. अर्जुनाच्या रथावरची जी घोडी होती ती घोडी धुवायचं देखील काम जगाच्या मालकाकडे होतं. का, तर त्याचं उत्तर असं आहे की महाराज म्हणतात त्यांचं अद्भुत प्रेम परमात्म्यावरती, पांडवांचं प्रेम देवावरती अद्भुत होतं महाराज. आता त्याचं चिंतन पाहिजे असेल तर महाराज तुकोबाराय एका ठिकाणी अभंग गात्यामध्ये म्हणतात, पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. महाराज म्हणतात पांडव वनामध्ये होते आणि देव द्वारकेत होता, तरी वनामध्ये असून देखील पांडवांच्या पासून एवढा देखील देव लांब. आमची देवळात येऊन काय गॅरंटी? वा, कळलं तर बघा तुम्हाला. पांडव वनात होते, देव द्वारकेत होता, तरी द्वारकेतला देव पांडवांच्या पासून लांब नव्हता. आम्ही देवळात येऊन देखील देवाच्या जवळ आहे का नाही याची आपल्याला शंका आहे. मला पांडवांचं प्रेम परमात्म्यावरती अद्भुत होतं. त्याचं चिंतन म्हटला तर महाराज अर्जुनाच्या अंगावरचा रोमांच, रोमांच म्हणजे केस, कृष्ण 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 म्हणायचा महाराज. मी किती वेळा म्हटलो आम्हाला का माहीत, तू किती वेळा म्हटला असते, तुम्ही किती वेळा म्हटला माझ्या मागं? एकदा ये. हा फरक आहे. म्हणजे आम्ही भगवंताच्या दरबारात येऊन देखील नाम चिंतन महाराजाच्या मागं करायला देखील आपणाला काय वाटते? बरं हे कशासाठी दिले हो देवानं? दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण नाशी जीवपण भोरग. ही सगळी इंद्रिय जे त्यानं दिलेत ते सगळी त्याचं भजन करण्यासाठी त्यानं दिलेत. आम्ही नको तिकडं फक्त ते वापरायला लागलोय महाराज. हे मुख त्यानं त्याचं नाम चिंतन करण्यासाठी दिले, मात्र आम्ही त्याचं नाम चिंतन घेत नाही, दुर्भाग्य आहे. पांडवांच्या अंगावरला रोमांच कृष्ण कृष्ण म्हणत होता, आमचं मुख असून देखील म्हणायला तयार. नाथबाबा महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात, ज्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम चिंतन येणार नाही ते मुख नसून सापाचं बीळ असेल. नामा विन मुख सर्पाचे ते बीळ, जुए न हे काळ सर्प आहे. महाराज म्हणतात जर या मुखामध्ये देवाचं नाम चिंतन येत नसेल तर ते मुख नसून सापाचं बीळ असेल. नाथबाबा म्हणतात पांडवांच्या अंगावरचा रोमांच जर कृष्ण कृष्ण म्हणत असेल तर त्यांच्यासाठी देव नवल करणार नाही का हो? नक्कीच करणार. नुसता नवल नव, अर्जुनाच्या रथावरती जगाचा मालक सारथी होता. सारथी सोपं करतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. सारथी म्हणजे ड्रायव्हर आणि ड्रायव्हर म्हणजे गडी. कळते का बघा तुम्हाला? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी आणि काम न सांगता करी. तो जगाचा मालक त्या भक्ताच्या घरामध्ये न सांगता जातो आणि न सांगता काम करतो. कोणत्या भक्ताच्या घरामध्ये? ज्ञानोबराय त्याचं उत्तर या ओवीत देतात ना महाराज. ज्या भक्ताचं अद्भुत प्रेम परमात्म्यावरती आहे अशा भक्तासाठी तो परमात्मा नवल करतो. आता महाराज म्हणतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सार्थेपण पार्थाचे करीतो असे. परमात्मा त्याच्या रथावरती सारथी देखील होतो. महाराज म्हणतात आता नवल म्हणजे नेमकं काय? देखा म्हणजे बघा,
प्रभू म्हणजे देव, नवल म्हणजे सोपं करतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. एकंदरीत मी महाराज तुमच्यावरती कामाची जबाबदारी टाकली, महाराज हे काम तुमच्याकडं अपेक्षित आहे आणि हे एवढं तुम्ही काम कराल का? महाराज म्हटले सांगा काम कोणतं असेल ते काम जर होत असेल तर करू आम्ही. आणि महाराजांना मी ते काम सांगितलं. ज्यावेळी मी ते काम यांना दिलं त्यावेळी यांनी महाराज चिंतन केलं, महाराज जे काम तुम्ही मला सांगालाय ते काम जगाचा मालक जरी आला आणि देव जरी करतो म्हटला तर ते होणार नाही, असं तुम्ही मला काम सांगालाय. मी तर सर्वसामान्य जीव आहे, माणूस आहे आणि माझ्याकडे हे काय काम होणार नाही. मी म्हटलं ठीक आहे महाराज, तुमच्याकडं होत नसेल तर राहू दे. मी निघून गेलो, महाराजजी निघून गेले. 8 दिवसाचा 10 दिवसाचा पिरियड गेला आणि 8-10 दिवसानंतरनं ते काम कोणीतरी केलं आणि ते काम झाल्याबरोबर यांना कळलं की जे महाराजांनी मला काम दिलं होतं ते काम कोणीतरी केलं. ज्यावेळी ते तुम्हाला बातमी कळली त्यावेळी तुमच्या मुखातून पहिलं अक्षर बाहेर पडलं काय? बाबा ते काम देव देखील आला तर होणार नव्हतं आणि ज्या अर्थी ते झालंय त्या अर्थी त्या कामात काहीतरी नवल झालं असावं म्हणून ते झालं असावं. मग नवल म्हणजे काय? जी गोष्ट घडणं अशक्य आहे ती गोष्ट घडते त्याला नवल म्हणतात. आणि हे फक्त आणि फक्त जगाचा मालक परमात्मा करू शकतोय, अन्यथा कोणही करू शकत नाही. महाराज नवल करण्यासाठी एक तर संत नसेल तर देव, नाहीतर नवल होऊ शकत नाही. महाराज चमत्कार वेगळा आणि नवल वेगळं. साधू संत चमत्कार करत नाहीत, नवल करतात. देवही चमत्कार करत नाही, देवही नवल करतोय. महाराज म्हणतात त्या परमात्म्याचं नवल बघा. तो परमात्मा त्या भक्तासाठी नवल करतोय. कोणत्या? ज्या भक्ताचं अद्भुत प्रेम परमात्म्यावरती आहे त्या भक्तासाठी तो काय करतो? नवल करतोय. मग आता भक्ताचे 4 प्रकार आहेत: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. जो ज्ञानी नावाचा भक्त आहे या भक्तासाठी परमात्मा नवल करतो. देखा नवलता या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सार्थ्यपण पार्थाचे करीतो असे महाराज म्हणतात. मग त्याच्यासाठी तो परमात्मा सारथी देखील होतो. भक्त आम्हाला तसा भक्त बनायचा आहे. कसा? ज्ञानी भक्त बनायचा आहे. अर्थ म्हणजे कामापुरता, देवाचे संकट आले की तेवढीच भक्ती करणारा. अर्थार्थी, जिज्ञासू आणि मग ज्ञानी. महाराज म्हणतात तो ज्ञानी भक्त आहे. तो भक्त ज्या दिवशी तुम्ही व्हाल त्या दिवशी देव तुमच्यासाठी नवल करेल. मग महाराज सांगतात ज्ञानी भक्त होण्यासाठी काय करावं लागेल? तुकोबाराय म्हणतात भक्त ऐसे जाना जे ध्येयी उदास, गेले आशापाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नवडे जनधन माता पिता. महाराज म्हणतात त्या दिवशी तुम्ही ज्ञानी भक्त व्हाल. आणि असा भक्त झाला की महाराज म्हणतात त्या परमात्म्यावरती तुमचं अद्भुत प्रेम भक्ताचं असेल तर त्या भक्तासाठी तो परमात्मा काय करतो? नवल करतो. त्याच्यासाठी एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो म्हणजे लगेच तुम्हाला कळेल. मला फक्त सोपं सोपं सांगायचं. तुम्ही पुढं जाणं सोपं का मागं जाणं सोपं? पुढं जाणं सोपं का मागं जाणं सोपं? म्हणून महाराज आता नवीन ज्या गाड्या आल्यात त्याला पाठीमागं रिव्हर्स कॅमेरा लावलाय का? कारण ड्रायव्हरला मागलं तरी दिसावं म्हणून. कळलं का महाराज? कारण मागं जाणं हे अवघड आहे, पुढं जाणं हे सोपं आहे. पुढं जाणं हे सहज आहे, मागं जाणं मात्र अवघड आहे. हे आमच्यासाठी आहे, मात्र देवासाठी हे नाही आहे. हेच तर देवाचं नवल आहे. मात्र अद्भुत प्रेम जो भक्त जो परमात्म्यावरती करतो अशा भक्तासाठी तो देव नवल करतो. महाराज मी तुम्हाला सांगितले पुढं जाणं सोपं आहे, मागं जाणं अवघड आहे. मग आता परमात्मा नेमकं नवल काय करतोय याच्यात एक गोड चिंतन सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. एकदा महाराज बळीराम दादाच्या बागेमध्ये एका वानरानं उडी मारली. आता किती झालं तर ते वानर होतं, फळाची बाग होती. सगळी फळं पाहिली त्या वानरानं, पोटभर त्यानं फळं खाली. आता वानर पोटभर फळं खाली की थांबत मग काय करतं? नासधूस करायला चालू करतं. आता ते वानर होतं किती जरी झालं तर त्यानं महाराज फळं पोटभर खाली आणि पोटभर फळं खाल्यानंतर झाडावरनं या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं त्या झाडावर उड्या मारायला चालू केल्या. फळांची नासधूस महाराज फळं पडू लागली. आणि ही बातमी कृष्ण परमात्म्याला कळली. कृष्णाचा अवतार कितवा? 8वा. तुमचा वर्धापन दिन वा, म्हणून देवाला तरी 8वा. कळलं तर बघा तुम्हाला. आता कृष्ण परमात्म्याचा 8 नंबरचा अवतार आहे.
कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये महाराज त्या बागेमध्ये बळीराम दादाच्या उडी मारली, ते वानरानं पोटभर फळं खाल्ली आणि झाडावरनं उड्या मारून फळं पाडायचं काम चालू केलं. कृष्ण परमात्म्याला बातमी जशी कळाली तसं बळीराम दादांना बोलवून घेतलं देवानं. बळीराम दादांना सांगितलं, जावा म्हणले बागेत कोणतं तरी एक वानर घुसले, त्या वानराला पकडून आणा. बळीराम दादा वानरामध्ये त्या महाराज बागेमध्ये गेले. बागेमध्ये ते बाग सगळी पाहिली आणि महाराज बळीराम दादांना राग आला, कारण सगळी फळं त्या वानरानं पाडून टाकली होती. त्यावेळी महाराज बळीराम दादांनी त्या वानराला हाक दिली, ए वानरा. काय हाक दिली? वानरा म्हटलेलं राग आला त्या वानराला. आणि कुणाला पण राग वा, म्हणून माणसाचं बोलणं चांगलं असावं. कळलं का? मी सांगत नाही महाराज, ज्ञानोबा सांगतात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ बोल जैसे कल्लोळ अमृतेची. ज्ञानोबा म्हणतात, मधुरा वाणी ओठी आणि तुका म्हणे वाव पोटी. वाणी जर मधुर असेल तर तुम्हाला पाहिजे ते भेटतं महाराज. म्हणून वाणी मधुर असावी माणसाची, वाणी गोड असावी. मग ती गोड वाणी करण्यासाठी, मधुर वाणी करण्यासाठी काम करावं लागेल तुम्हाला. काय? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतनी तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. महाराज म्हणतात. आता महाराज त्या वानराला हाक दिल्याबरोबर ते वानर झाडावरनं खाली आलं आणि डाव्या हातानं दिली बळीराम दादांना. जे डाव्या हातानं जे मारली, बळीराम दादा डायरेक्ट देवाच्या पायात जाऊन पडले. बळीराम दादा देवाला म्हटले, ते सर्वसामान्य वानर दिसत नाही म्हटले, आणि त्याला का मला पकडायचं जमणार नाही. ही जबाबदारी कृष्ण परमात्म्यानं गरुड देवाला बोलवलं आणि गरुड देवाला सांगितलं, गरुडा जावं म्हटले, वानर कोणतं तरी एक बागेत घुसले, त्याला पकडून आणा. गरुड देव म्हटले, देवा मोठ्या मोठ्या युद्धामध्ये मी तुझ्या बरोबर होतो, मोठ्या मोठ्या राक्षसांना मी मारले, आणि त्या वानराला पकडाय मी जाऊ का? देव म्हटले, मी सांगितले तेवढं फक्त करा. जावं म्हटले, त्या वानराला पकडून घेऊन या. महाराज गरुड देवाने देवाची आज्ञा घेतली आणि गरुड देवी महाराज त्या वानराला पकडा गेलेत बागेत. जी चूक बळीराम दादांनी केली तीच चूक गरुडानं केली. गरुडाने त्या वानराला पाहिलं आणि हाक दिली, ए वानरा. वानरा म्हटल्याबरोबर जी उडी मारली, डाव्या हाताने जी मारली, गरुड देव पण डायरेक्ट देवाच्या पायातून पडले. देवाच्या पायातून पडल्याबरोबर गरुड देवाला देव म्हटले, काय झालं देवा? गरुड देवा म्हणाल, ते मोठे मोठे राक्षस मारले. मग वानराला नाही म्हटले, ते काय सर्वसामान्य वानर दिसत नाही. नशीब माझं चांगलं म्हटलं, डाव्या हातानं मारल्या म्हणून जवळ आलोय. उजव्या हातानं मारली असते तर मी इकडं आलो नसतो म्हटलं, डायरेक्ट वर भेट झाली असती. त्यामुळे माझी टायमिंग चांगला आहे म्हटला, मी तुमच्याकडे भेटायला आलोय, मला का त्या वानराला पकडायचं जमणार नाही. देव म्हणते, काय सांगायचं नाही, त्या वानराला पकडून आणा. गरुड देव म्हणते, त्याला पकडायचं माझ्याकडनं होणार नाही. देव म्हणते, मी सांगतोय तेवढं फक्त आता तेवढंच काम करा, ते वानर तुम्हाला तुमच्यासोबत येईल. त्या वानराला जावा आणि वानराला हाक द्या, काय? ओ हनुमंतराया म्हणून हाक द्या. ते वानर जे कोण आहे ते दुसरं तिसरं कोण नसून ते हनुमंतराय आहेत. त्यांना हनुमंतराय म्हणून हाक द्या. आणि हनुमंतराय देऊन म्हणून हाक दिल्यानंतर त्यांना सांगा, तुम्हाला देवानं बोलवले आणि चला माझ्यासोबत. नाही आला तर एक काम करा, त्यांना सांगा तुमच्या प्रभू रामचंद्रांनी तुम्हाला बोलवले. कारण हनुमंतरायांचा विषय एकच, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतरायांचा विषय एकच, प्रभू रामचंद्र. महाराज हनुमंतरांना महाराज त्या गरुडदेवाला देवानं गरुडाला सांगितलं, जावा म्हटले, आणि त्या गरुडाला सांगायचं तुम्हाला तुमच्या प्रभू रामचंद्रांनी बोलवले. एवढं सांगा, ते तुमच्याबरोबर वानर येईल. गरुडांनी देवाची आज्ञा घेतली आणि परत गरुडदेव महाराज त्या वनात गेले. बागेमध्ये गेल्यानंतर गरुडदेव आता महाराज लांबच उभारले 200 फुटाव आणि हाक दिली. का? पहिला अनुभव होता, म्हटले आता लांबना हाक दिलेली चांगली, म्हणून लांबना हाक दिली. ओ हनुमंतराया. हनुमंतराया जशी हाक ऐकली त्या वानरानं टन करून उडी मारली आणि पुढ्यात येऊन उभारले महाराज. कारण हनुमंतरायांना कळलं, ज्या अर्थी महाराज हाक बदलल्या त्या अर्थी गाडी रुळावरती वा. हनुमंतराय पुढ्यात येऊन उभारले. बोला म्हटले, काय काम आहे? चला म्हटले, तुम्हाला देवानं बोलवले. हनुमंतराय म्हटले, तसं आपण येणार नाही. अहो चला म्हटले, तुम्हाला तुमच्या प्रभू रामचंद्रांनी बोलवले, चला. रामचंद्रांनी बोलवले म्हटल्याबरोबर गरुड देवाचा हात पकडला. कुणी? लक्ष देऊ नये का महाराज? गरुडानं हनुमंतरायांचा नव्ह, हनुमंतरायांनी गरुडाचा पकडला. गरुडाचा जसा हात पकडला तसं गरुड थर 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 कापा लागलं. का? कारण हनुमंतरायांनाही माहीत होतं आणि गरुडालाही माहीत होतं चालू असणारं द्वापार युग आहे.
आणि महाराज गरुडदेव हे खरं सरळ सरळ खोटं बोलून मला रामानं बोलवलंय म्हणून तिकडं न्यायला हनुमंतरायांना ज्ञात होतं कृष्ण परमात्मा आहे, खरं गरुड रामानं बोलवलंय म्हणतोय न्यायला लागलाय. गरुडदेव थरथर कापा लागले. ते म्हटले कृष्णाच्या जागेवर जर हनुमंतरायांना नाही राम भेटला तर माझं काय खरं नाही, म्हणून गरुडदेव भ्या लागला. गरुडदेवाने महाराज हात पकडला गरुडदेवाचा त्या हनुमंतरायांनी आणि दोघांची महाराज वाटचाल चालू झाली देवाच्या दिशेनं. इकडं बातमी कळली की गरुडदेव हनुमंतरायांना घेऊन यायला लागलेत. आता इथं कोण होता? कृष्ण परमात्मा होता. कृष्णानं महाराज लगेच नारदांना हाक दिली. नारद मुनींना सांगितलं जावं म्हटले, दोघीतली कोण हजर असेल तिला लवकर बोलवून या, तिला सीता व्हायचं एवढंच सांगा. दोघी कोण? एक रुक्मिणी माता आणि एक भामा माता. नारद मुनी पहिले भामा माताच्या मंदिरामध्ये गेलेत. भामा मातेला सांगितलं चला म्हटले तुम्हाला देवानं बोलवलंय आणि तुम्हाला सीता व्हायचं आहे. सीता व्हायचं आहे असं ऐकल्याबरोबर भामा मातेला काय करू झालं, जगाची मालकीन व्हायची संधी मिळाल्या, सीता माता व्हायचं आहे. आणि महाराज त्या भामा मातेनं ही साडी निसू का ती साडी निसू ह्यात वेळ घालवला. गरुडदेव म्हटले आता ही सीता माता होस तर महाराज ती जर गरुडदेव हनुमंतरायांना घेऊन आलेत आणि कृष्णाचा जागावर जर नाही राम दिसला तर काय खरं नाही. महाराज नारद मुनींनी ते भामा मातेचा नाद सोडला, रुक्मिणी मातेजवळ गेलेत. रुक्मिणी मातेला सांगितलं चला लवकर म्हटले तुम्हाला कोण व्हायचं आहे? सीता व्हायचं आहे. महाराज रुक्मिणी मातेने नुसता अंगावरचा पदर महाराज डोक्यावरचा सरळ केला, एक स्वतःभोवती प्रदक्षिणा घेतली आणि रुक्मिणी मातेची कोण झाली? सीता माता झाल्या. आणि महाराज नारद मुनी घेऊन आले. सीता महाराज साक्षात रुक्मिणीच्या जागेवरती सीता, कृष्ण परमात्म्याच्या जागेवरती प्रभू रामचंद्र आणि बळीराम दादाच्या जागेवरती लक्ष्मण एका आसनावरती उभारलेत. आणि एवढ्यात ते दोघा जणांनी प्रवेश केला, गरुडदेवानी आणि हनुमंतरायांनी. दोघं जण आत आल्याबरोबर हनुमंतराय म्हटले कुठं आहे देव माझा? त्यावेळी गरुडदेवानं मान खाली घातली होती. का? त्यांना माहीत होतं कृष्ण आहे, राम दिसणार नाही. त्यातनं हळूच अशी वर नजर केली पाहिलं तर जाक्षात महाराज कृष्ण परमात्म्याच्या जागेवरती प्रभू रामचंद्र, रुक्मिणीच्या जागेवरती सीता आणि बळीराम दादाच्या जागेवरती लक्ष्मणाला गरुडदेवानं जे पाहिलं, गरुडदेव हुड्याच मारा लागलं. आता म्हटले काय अडचण नाही. आणि हनुमंतरायाने सांगितलं तो बघा तुमचा समोर देव आहे. हनुमंतरायाने जे प्रभू रामचंद्राने जे पाहिलं, गरुडदेवाचा हात सोडला आणि पळत गेलेत आणि परमात्म्याच्या चरणावरती साष्टांग काय घातला? दंडवत घातला महाराज देवानं. आता त्याचं त्या हनुमंतरायाने त्याचं चिंतन असं आहे, मला फक्त तुम्हाला इथं फक्त न्यायचं आहे. मी तुम्हाला पहिला एक प्रश्न केला होता, पुढं जाणं सोपं का मागं जाणं सोपं? पुढं जाणं सोपं, मागं जाणं अवघड. आता मी हे जे चिंतन सांगितलं हे कृष्ण परमात्म्याच्या जीवनातलं म्हणजे 8व्या अवतारातलं सांगितले. 8व्या अवतारामध्ये कृष्ण परमात्मा असून देखील एका भक्तासाठी मागच्या अवतारामध्ये गेला, म्हणजे कोणत्या? प्रभू रामाच्या अवतारामध्ये. मग मागं जाणं अवघड आहे. मात्र हे नवल जगाचा मालकच फक्त भक्तासाठी करू शकतोय. कळलं का महाराज? कृष्ण परमात्म्याच्या अवतारातून प्रभू रामचंद्रांच्या अवतारात जाणं हे अवघड आहे. मात्र परमात्म्यावरती जर अद्भुत प्रेम भक्ताची भक्ती असेल तर त्या भक्तासाठी अवघड काम देखील सोपं करतो जगाचा मालक. त्याचंच नाव आहे नवल. आणि तेच ज्ञानोबाला सांगतात, देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सार्थेपण पार्थाचे करीतो असे. महाराज म्हणतात तो परमात्मा त्या भक्तासाठी नवल करतोय. भक्त त्याच्यासाठी निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. महाराज सांगतात ती भक्ती करत असताना महाराज सांगतात अद्भुत प्रेम भक्ती त्या परमात्म्यावरती पाहिजे, ती देवाला आवडली पाहिजे. महाराज तुकोबारा सांगतात हीच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणून तुम्हाला पाया पडून माझी विनंती आहे, भक्ती करत असताना बघून भक्ती करू नका. कळलं का महाराज? आजपर्यंत आम्ही दुसरा वारकरी झालाय म्हणून आम्ही वारकरी व्हायला लागलोय. कळलं का महाराज? होऊच नका. महाराज त्याचं चिंतन असं आहे, महाराज म्हणतात जाणे भक्तीचा जिवाळा आणि तोची दैवाचा पुतळा. आणि कोण हे माझे म्हणा होका पंडित शहाणा. भक्ती जाणून घ्या आणि मग भक्ती करा. तरी झडोझडो व्हायला निघ इय भक्तीची या वाटे लाग, जी आपावस्य व्यंग निजधाम माझे. त्या निजधामापर्यंत महाराज भक्तीच फक्त नेऊ शकते. मात्र त्याच्यासाठी ती भक्ती पहिली जाणून घ्या. नुसतं कोणतरी ज्ञानेश्वरी वाचतंय म्हणून आपण बी वाचली पाहिजे, पलीकडलं गाव पारायण करते म्हणून आपण केलं पाहिजे असं करू नका महाराज. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे.
तुकोबारायांचा गाता म्हणजे साक्षात वैराग्य आहे महाराज. म्हणून महाराज त्याचं चिंतन असं आहे, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवरती भाव ठेवा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी आणि ऐसा वर या टिकेशी. अज्ञानातल्या अज्ञानालाही ज्ञानी बनवायची ताकद ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि म्हणून ती भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करे हरी तयावरी. महाराज म्हणतात तुमच्यावरती जगाचा मालक कृपा करेल. फक्त ते यामध्ये महाराज ती ज्ञानेश्वरी वाचत असताना आपला शुद्ध भाव त्याच्यावरती पाहिजे महाराज. म्हणून पाया पडून विनंती आहे, तुमच्या इथं 3 दिवसाचा नामयज्ञ आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण आहे का? किती वाचक आहेत? किती? 15-16 वाचक आहेत. मला सांगा त्यातले तरुण किती? एकही नाही. हे दुर्भाग्य आहे महाराज. त्यामध्ये तरुण असणं महत्वाचं आहे. आता तरुणांच्या हातात ज्ञानेश्वरी, सोपं करून सांगू का तुम्हाला, ज्या दादाच्या हातात, ज्या ताईच्या हातात ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ येईल त्यांनी मरेपर्यंत भ्यायचं नाही. कळलं का? एवढी ताकद ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्यामुळं महाराज तुम्हाला पाया पडून विनंती आहे, त्या 15मध्ये अजून 15 ती तरुण असावीत. तरुणांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी. कारण खरं सांगू का, ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ हा तरुणांसाठीच आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ लिहून घेतला असेल, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली असेल, वयाच्या 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी तीर्थयात्रा भ्रमण केली असेल, तर आमच्या पोरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी वाचावी नको का हो? बोला की. मग नुसती तुम्ही काय करा आलायसा इकडं? 3 दिवसाचा नाम यज्ञ आहे. येताना तुम्ही तुमच्या घरातल्या तरुणांना घेऊन इकडं आलं पाहिजे होतं. मात्र महाराज आमचा तरुण इकडे यायला तयार नाही. तुमच्या आमच्यासाठीच महाराज संतांचा अवतार आहे. अवतार तुम्हा धरा या कारणाने उधरा याचे ना जड जीवा महाराज सांगतात. तुमच्या आमच्यासाठी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी लिहिल्या. फक्त कळतं का? लिहिल्या म्हणतोय मी, लिहून घेतल्या म्हणत लिहिलेली माझे त्याचं चिंतन आहे. सांगितल्या महाराज ज्ञानोबारांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितल्या. लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा आहेत. त्याचं उत्तर पाहिजे असेल तर 18व्या अध्यायात त्याचं उत्तर आहे शेवटमध्ये. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी आणि सच्चिदानंद बाबा दरू लेखक झाला महाराज. आता हे सच्चिदानंद बाबांनी ज्या ज्ञानेश्वरी लिहिल्या, ह्या सच्चिदानंद बाबांनी देह ठेवला होता. ज्ञानोबारांची कृपा झाली आणि सच्चिदानंद बाबांना उठावं लागलं आणि ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतला. कळलं का महाराज? मग वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी जर महाराज ज्ञानोबारांनी लिहिली असेल, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपतींनी जर स्वराज्याची शपथ घेतली असेल, वयाच्या 16व्या वर्षी जर स्वामी विवेकानंदांनी तीर्थयात्रा भ्रमण केली असेल, तर मग निदान कमीत कमी आमची मुलं 16व्या नव्हे 20व्या तरी इकडं आली पाहिजेत का नाही? बोला की महाराज, आली पाहिजे का नाही? आली पाहिजे तर महाराज इकडं. कारण महाराज ज्ञानेश्वरीमध्ये ताकद आहे. म्हणून अजून तुम्हाला पाया पडून विनंती आहे, वारकऱ्याचा नित्य नियम आहे. वारकऱ्यानं नियमानं बंधनामध्ये राहावं वारकऱ्यानं. तर त्याचं चिंतन असं आहे, सकाळी स्नान झालं, देवपूजा झालं की वारकऱ्यानं कमीत कमी एक 10-15 का ओव्या असणार ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतल्या वाचाव्या आणि मग बाहेर पडावं. कळतंय का? दररोज सांगावलं मी महाराज. तुम्ही म्हणाल महाराज हे सगळं आम्हाला पटतंय, सकाळी उठलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, देवपूजा केली पाहिजे, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्या पाहिजेत, तुकोबारांच्या गात्यातला अभंग वाचलं पाहिजेत. मात्र आमची एक अडचण आहे, काय? आम्हाला वाचता येत नाही. बरोबर आहे का? ज्याला वाचता येत नाही त्यानं काय करायचं? वाचायलाच येत नाही त्यानं काय करायचं? तर त्याच्यासाठी चिंतन असं आहे, तुम्हाला भले ज्ञानेश्वरी कळू दे, नाही कळू दे, वाचा येऊ दे, नाही येऊ दे, गात्यातले अभंग कळू देत, नाही कळू देत, वाचाय नाही येऊ देत, मात्र नित्य नियमानं सांगावलोय मी, नियमानं. त्या ज्ञानेश्वरीवरती तुमचा जर भाव शुद्ध असेल, अद्भुत प्रेम जर ज्ञानेश्वरीवरती असेल, दररोज सकाळी उठून तुम्ही न चुकता आंघोळ करून देवपूजा करून ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीवरती नुसतं असं बोट फिरवलं तर बास आहे. वाचा येऊ दे किंवा नाही येऊ दे, दररोज मात्र ज्ञानेश्वरीचे भाव शुद्ध ठेवायचा, अद्भुत प्रेम ज्ञानेश्वरीवरती करायचं आणि दररोज उठायचं आणि एका पानावरती फक्त असं बोटं फिरवायची, ज्ञानेश्वरीवरती डोकं ठेवून नमस्कार करायचा, बांधून ठेवायची देवघरावरती आणि आपल्या कामाला निघून. तो म्हणाल त्याचा फायदा काय सांगू का? ज्यानं ज्ञानेश्वरीवरती गात्यावरती प्रेम केलं, वाचता जरी येत नसेल आणि नुसतं जरी बोट फिरवलं तर महाराज मरेपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबाराय तुमचं बोट सोडायचं नाही. हे ज्ञानेश्वरीची गात्याची ताकद आहे. आणि म्हणून नित्य नेमानं आपण ती वाचली पाहिजे महाराज. ज्ञानेश्वरी वाचाल
तर वाचाल. कळलं तर बघा, तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचाल तर वाचाल, नाहीतर फार कठीण परिस्थिती आहे इथून पुढं महाराज. कळलं का? हे काय राहणार नाही. 4 युग, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि चालू असणार कलियुग. मला सांगा 3 युग गेल्यात, 4थं राहणार आहे? बोला की. ज्या अर्थी 3 गेले त्या अर्थी हे 4थं बी जाणार आहे एक दिवस. फक्त एकटाच राहणार आहे. कोण? मारुती महाराज. मग कोण तुम्ही? मग कोण? महाराज ज्या अर्थी ही 3 युग गेले, 4थं चालू आहे, हे 4थं देखील एक दिवस जाणार आहे. मग या 4थ्या युगामध्ये गेल्यानंतर एकच राहणार आहे. कोण? तो जो पाठीमाग आहे तो. कळलं का महाराज? अविनाश करी आपुलिया ऐसे आणि लावी मना पिशे गोविंदाचे. तो अविनाशी आहे, त्याचा नाश नाही आहे. सृष्टीचं सगळा काळापायट होणार आहे, फक्त एक परमात्मा सोडला तर महाराज. मग हे एक दिवस सगळं जाणार आहे. मग जायच्या अगोदर थोडंसं सावध व्हा. कळलं का महाराज? तर त्याचं चिंतनाचं आहे. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांचे पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करून काय करा? तर महाराज ती भक्ती करा शुद्ध. का? अद्भुत प्रेम जर भक्ती केली तरच देव तुमच्यासाठी सारथी देखील होणार आहे आणि नवल देखील करणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथेपण पार्थाचे करीतो, असे महाराज सांगतात. मग एकटा फक्त परमात्मा राहणार आहे, सगळे विश्व जाणार आहे. मी सांगत नाही महाराज. नाथबाबांच्या गात्यामध्ये एक प्रसिद्ध अभंग आहे. नाथबाबा म्हणतात, देह हा काळाचा जाणार शेवटी, याची धोरणी मिठी गोडी काय, जाणार 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 हे विश्व आणि वावुगाची सोस करशी काय. महाराज म्हणतात हे विश्व जाणार आहे एक दिवस. एक त्रिकालवादी बोलतात नाथबाबा. एकच अक्षर 3 वेळा वापरले. नुसतं जाणार हे विश्व म्हणता आलं नसतं का? तरी देखील नाथबाबा म्हणतात, जाणार 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 हे विश्व. आणि ज्या अर्थी संत त्रिकालवादी बोलतात त्या अर्थी एक दिवस हे घडणार आहे महाराज. हे तीळ मात्र करा, यात काही शंका नाही आहे. मग ते फक्त जायच्या अगोदर एक काम करा, जगाच्या मालकाची भक्ती करा, परमार्थ करा. त्याच्याशिवाय तो परमात्मा तुमच्यासाठी नवल करणार नाही. मग देवानं तुमच्यासाठी नवल करावं असं वाटत असेल, देवानं काहीतरी तुमच्याबद्दल करावं असं वाटत असेल तर एक काम करा. ज्ञान तुकोबारांचे एक प्रमाण आहे बघा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी आणि जागृती सपनी पांडुरंग. ही अवस्था ज्या दिवशी तुमची होईल त्या दिवशी देव तुमच्यासाठी नवल करेल. नुसता नवल नवं, तुमच्यासाठी तो काम करायला देखील मागं मोरं थांबणार नाही. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघाद निवाराया, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे महाराज सांगतात. त्याच्यासाठी महाराज सांगतात आपण त्या परमात्म्याची भक्ती केली पाहिजे, तरच तो देव आमच्यासाठी नवल करणार आहे. ती भक्ती करत असताना अद्भुत प्रेम भक्ती त्याच्यावरती पाहिजे. महाराज म्हणतात, देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथेपण पार्थाचे करीतो, असे महाराज म्हणतात. त्याच्यासाठी तुम्हाला महाभारतातला एक दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. महाराज पांडवांसाठी देवानं नवल केले महाराज. आता पांडव किती? 5. कौरव 100 कौरव होते, तरीही पांडवांचा विजय का? आपुला तो ये देव करून घ्यावा, एक गावो आम्ही विठोबाचे, एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. महाराज म्हणतात तेने अवघे झाले काम. कारण पांडवांच्या बाजूने एकटा देव होता, मात्र महाराज सगळ्या कौरवांचा नाश करून टाकला. त्याच्या पाठीमागचं चिंतन असं आहे की पांडवांचं तेवढं प्रेम परमात्म्यावरती होतं महाराज, अद्भुत प्रेम परमात्म्यावरती पांडवांचं होतं. आणि म्हणून महाराज पांडवांचा विजय झाला. तर त्याचं चिंतन असं आहे, 18 दिवसाचं युद्ध. किती? 18 दिवसाचं युद्ध. पहिल्या दिवशीचा प्रारंभ झाला युद्धाचा. आता युद्धभूमीवरती युद्धाचेही नेम होते. सूर्य उगवला की युद्ध चालू आणि सूर्य मावळला की युद्ध बंद व्हायचं. त्यावेळेचं युद्धाचा दुसरा नेम, वैरी समोरचा असेल आणि त्याच्या हातात जर अस्त्रशस्त्र काय नसेल तर महाराज आपण त्याच्यावरती वार करायचा नाही. हा युद्धातले ते त्यावेळेचे नियम होते महाराज. आता सूर्य उगवला की युद्ध चालू व्हायचं, सूर्य मावळला की बंद व्हायचं. महाराज अर्जुनाच्या रथावरती साक्षात जगाचा मालक होता सारथी म्हणून. आता त्या महाराज अर्जुनाच्या रथाचं महाराज घोडी झोपायची त्यानं, कोणी? देवानं. तो घोडी झोपून देव महाराज घोड्याच्या रथावरती महाराज सारथी म्हणून थांबायचा. मग अर्जुन यायचा, धनुष्यबाण वगैरे घेऊन यायचा. त्यावेळी देव रथामध्ये असायचा
देव रथामधनं असा अर्जुनाला हात द्यायचा आणि रथामध्ये घ्यायचा अर्जुनाला हात देऊन. अर्जुन मागल्याच बाजूला जाऊन रथावरती बसायचे. युद्धभूमीच्या दिशेनं रथ जायचा. युद्धभूमीवरती युद्ध व्हायचं दिवसभर. संध्याकाळचा सूर्योदय झाला की परतीच्या प्रवासानं रथ यायचा परत मागं आला की त्या घोड्याच्या लगाम सोडून द्यायच्या देवानं. पहिलं देवानं खाली उतरायचं. कुणी? पहिलं देवानं उतरायचं, मग अर्जुनाला हात द्यायचा आणि मग अर्जुनाला रथावनं खाली घ्यायचं. असं 1 दिवस नवं, 2 दिवस नवं, 3 दिवस नवं, असं 18 दिवस चालू होतं. अर्जुनाचा रथ सज्ज करायचा देवानं. बसत्या वेळे अर्जुनाला हात देऊन देवानं वरती घ्यायचं आणि उतरत्या वेळे आधी देवानं उतरायचं आणि मग अर्जुनाला हात देऊन खाली घ्यायचं. असं 18 दिवसाची सकाळ, 18व्या दिवसाची सकाळ झाली. 18व्या दिवशी महाराज सकाळी रथ सज्ज झाला. अर्जुनाला देवानं हात देऊन रथावरती घेतलं आणि रथ महाराज युद्धभूमीच्या दिशेने गेला. युद्धभूमीवरती गेल्यानंतर महाराज त्या युद्धामध्ये पांडवांच्या पत्रामध्ये विजय प्राप्त झाला. विजयाचा आनंद झाला आणि परतीच्या प्रवासानं ज्यावेळी रथ पाठीमागं आला त्यावेळी महाराज देवानं रथ आल्यानंतर परतीच्या प्रवासानं मागं त्यावेळी देवानं सांगितलं अर्जुनाला, अर्जुना खाली उतरा. अर्जुन म्हटला नियमात बदल करायचा नाही. 18 दिवस कोण उतरत होतं? देवा तू पहिला खाली उतरत होतास. आज तर महाराज विजय झालाय, आनंदाचा दिवस आहे. देवा पहिला खाली उतर आणि हात देऊन खाली घे. देव म्हटला अर्जुना तुझ्या पाया पडतो, आजच्या दिवस फक्त माझा ऐक, तू पहिला खाली उतर. अर्जुन म्हटला जमणार नाही. देवा दररोज जसा तू उतरत होतास तसा तू पहिला खाली उतर आणि मग मला हात देऊन खाली घे. अर्जुन महाराज देव म्हटला अर्जुना मी तुम्हाला सांगतोय तेवढं करा, आजच्या दिवस फक्त तुम्ही पहिलं खाली उतरा. अर्जुन म्हटला देवा मी उतरणार नाही. देवाचा नाईलाज झाला. देवानं हातात घोड्याच्या ज्या लगाम होत्या त्या पुढे टाकून दिल्या आणि घोडी महाराज मोकळी केली आणि पुढल्या बाजूवरनं रथामध्ये देव पाठीमागं गेला. अर्जुनाला कमरेमध्ये हात घातला आणि रथावरनं खाली ढकलून दिला, टाकून दिला खाली डायरेक्ट. रथावरनं जसं अर्जुनाला खाली टाकलं तसं परमात्म्यानंही रथावरनं खाली उडी मारली. जसं उडी मारली तसं पाठीमागं बघता क्षणात रथ धड 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 पेटायला लागला. अर्जुनानं पेटकेला रथ पाहिला. अर्जुन म्हटला देवानं महाराज वरनं टाकून दिलं ते बरं, रथासकट पेटलो असतो ना म्हटला मी. कळलं का महाराज? म्हणजे वरनं ढकलून दिलं ते बरं झालं. आता तुम्हाला सगळ्यांनी एक प्रश्न पडला असेल, 18 दिवसात रथ कधी पेटला नाही, मग 18व्याच दिवशी रथाला पेटायचं कारण काय? बोला की 18व्या दिवशीच कसा काय रथ पेटला? तर त्याचं कारण असं आहे की समोरनं जे बाण येणार होतं ते काय मारुती महाराजाचं नव्हतं. नाही कळलं वाटतं तुम्हाला? सर्वसामान्य व्यक्ती समोरच्या बलाढ्य शक्तिमान योद्धे पुढेही देखील होते आणि त्यांच्या प्रत्येक बाणामध्ये शक्ती होती. ती फक्त शक्ती जागृत होत नव्हती कारण महाराज अर्जुनाच्या पुढं जगाचा मालक होता. मागे पुढे उभा राई सांभाळीत आणि आधी आघात निवाराया. देव पुढं असल्या कारणानं ती शक्ती प्रज्वलित होत नव्हती. 18व्या दिवशी अर्जुनाच्या बाजूला ज्यावेळी देव झाला त्यावेळी ती सगळी साठलेली शक्ती प्रज्वलित झाली आणि त्याच्यामुळं त्या रथाला काय लागली? पेट लागली आणि त्या अग्नी महाराज प्रज्वलित होऊन रथ दड 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 पेटायला लागला. आणि ह्या अर्जुनानं पाहिलं त्यावेळी अर्जुनाला कळलं की हे देव फक्त करू शकतोय आणि हे देव फक्त कुणासाठी करू शकतोय? ज्या भक्ताचं परमात्म्यावरती अद्भुत प्रेम भक्ती आहे अशा भक्तासाठी ते देव करू शकतोय. ज्ञानोबा तेच या ओवीमध्ये सांगतात, देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथेपण पार्थाचे करीतो असे. तो परमात्मा अर्जुनाच्या रथावरती सारथी म्हणून होता कारण त्याचं चिंतन अर्जुनाचं तसं प्रेम परमात्म्यावरती होतं, ते अद्भुत प्रेम होतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात त्या पांडवांसाठी देवानं अशी अनेक नवल केल्यात. 26,000 देवाची नवल आहे. सांगावी तेवढी कमीच आहे ना महाराज. एवढी देवानं महाराज त्या भक्तांसाठी नवल केलेले आहेत. ज्ञानोबा त्या ओवीमध्ये तेच सांगण्याचा प्रयत्न करतात, देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथेपण पार्थाचे करीतो असे. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करतो. तुम्ही सर्व श्रोते मायबाप तुमच्या सर्वांच्या चरणावरती अर्पण करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. पुंड